थेट जाऊया, गुलाबराव पाटील बोलतायत. अजितदादा सुद्धा बराच वेळ डायसवर गप्पा मारताना दिसतात. ते दोन पक्ष लवकर एकत्र ते चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात. सर, बांगलादेशी महिलांना लाभ जो आहे लाडक्या बहीण योजनेचा मिळालेला आहे अशी माहिती समोर आली आहे. एकीकडे बांगलादेशी हटाव ही मोहीम सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे लाभ सुद्धा योजनेचा सरकारने घेतलेला पाहिजे. हे बघा, बांगलादेशी काय घुसखोरी आजच झाली असं नाही, ही ममता बॅनर्जीच्या वाया येणारी घुसखोरी आहे. त्यामुळे आम्ही कायम हेच सांगत गेलो आहे की सीमेच्या ज्या रेषा आहेत तिथनं जी येणारी घुसखोरी आहे ही अगोदर थांबवली गेली पाहिजे. त्या राज्याच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उलट महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्या मागे लागलोय की बांगलादेशी या राज्यातून हाकलतोय, आणि आपण बघतायत की दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळत आहेत की बांगलादेशी या राज्यातून शोधण्याचं काम आमचं सरकार करत आहे. आज काही गृहमंत्री अपयशी ठरतायत आणि म्हणूनच बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर घुसतायत असा आरोप काँग्रेसच्या वतीने केला जातोय आणि त्यांचा वापर हा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी केला गेला, त्यांना मतदानाच्या वेळेला पैसे दिले गेले असाही आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. काँग्रेसनी वाढवलेली ती पिलावड आहे, त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये. सर, एक शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही खासदार तुमच्या संपर्कात आहे अशी माहिती होती, आणि आज काहींचा पक्षप्रवेश होईल अशी मी माहिती समोर आली. पूर्वीच बोललो की शिंदे साहेबांच्या काय डोक्यात असतं ते आम्हाला माहित नसतं. या हाताचं ते हाताला कळत नाही तर बाकी काय कळणार आहे. शिंदे साहेबांच्या काय डोक्यात असतं हे आम्हालाही कळत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणतायत. गुलाबराव पाटलांचं हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे. शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असंही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर शरद पवार, अजित पवार काका पुतणे आहेत, ते केव्हाही बोलू शकतात असं पाटील स्पष्टच करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.